स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत, पण टिळकवाडी परिसरातील काही समस्या निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे। व्हॅक्सिन डेपो मैदानाजवळ ड्रेनेज वाहिनी तुंबल्याने परिसरात रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या समस्येचे निवारण करण्याऐवजी सांडपाणीच गटारीमध्ये सोडण्याची उपाययोजना महापालिकेने राबविली आहे। त्यामुळे ड्रेनेजचे पाणी गटारीमध्ये सोडण्याची तरतूद स्मार्ट सिटीमध्ये आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे। आमच्या घराच्या समोरच्या गटारीमध्ये ड्रेनेजचं पाणी गेल्या 15-20 दिवसापासून वाहत आहे। आम्ही याबाबतीत कॉर्पोरेशनमध्ये तसंच सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्याकडे कंप्लेंट केलेली आहे। त्यांची माणसं येऊन 2दा इन्स्पेक्शन पण करून गेलेली आहेत, पण अजूनपर्यंत काहीही ॲक्शन घेतलेली नाही आहे। ते गटारीचं पाणी साचल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीमधलं पाणीसुद्धा खराब झालेलं आहे, पिण्याच्या योग्य नाही आहे। तसंच तिथं गटारीचं पाणी साचल्यामुळे डास झालेले आहेत आणि त्याच्यासमोरच एक कन्नड शाळा पण आहे, प्रायमरी शाळा। त्या शाळेच्या समोर एक लहान त्यांनी खड्डासारखा बांधून त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे आणि ते साठवल्यामुळे त्याच्यामुळे डास सगळीकडे फार झालेले आहेत। आणि बाजूलाच वॅक्सिन डेपो ग्राउंड पण आहे आणि त्या ग्राउंडवरती लहान मुलं प्रॅक्टिस करतात आणि या डासांचा उद्भव त्यांना पण होऊ शकतो। त्यामुळे कोणी आजारी वगैरे पडलं तर याला जबाबदारी कोण घेणार? बऱ्याच वेळेला आम्ही कंप्लेंट करूनसुद्धा काही झालेलं नाही आहे। त्यासाठी आता आम्ही कॉर्पोरेशन कमिशनरला भेटायचा विचार केलेला आहे। गेला महिनाभर इथे सुएजचं पाणी कोपऱ्यात आमच्या ह्याच्या गटरीत सोडलेलं आहे, बाहेर उघडं आहे। आणि मी स्मार्ट सिटीला गेलेले, आमच्या म्युन्सिपाल्टीलाही गेलेले। दररोज सकाळी माझा आता रुटीन झालेला आहे, एकदा इथे जायचं एकदा तिथे जायचं। स्मार्ट सिटीवाले म्हणतात म्युन्सिपाल्टीचं काम आहे, म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशन म्हणते स्मार्ट सिटीचं काम आहे। असं दोन्हीकडे मी चक्रा मारत आहे, अजूनही त्यांनी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे। ड्रेनेजचं पाणी आमच्या साध्या गटरीत सोडणं काय तुमच्या ह्याच्यामध्ये प्रयोजन आहे काय ते फक्त पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी गटरी असतात काय सुएजचं पाणी जाण्यासाठी पण ते गटरी आहेत? रानडे रोड परिसरात ड्रेनेजची समस्या निर्माण होऊन देखील दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात येत आहे। महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। परिणामी येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे। येथील समस्यांची पाहणी करून निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।